नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 8 वाट पाहताना लेखिका अरुणा ढेरे यांचा आत्मानुभव असणारा असा पाठ आज आपण अभ्यासणार आहोत. पाठाचं नाव आहे वाट पाहताना. प्रकार गद्य प्रकार आहे. लेखिका अरुणा ढेरे. खरं तर अरुणा ढेरे ह्या उत्तम साहित्याचा कुटुंब वारसा लाभलेल्या साहित्यिक आहे, कवयित्री आहे, लेखिका आहे. PhD पर्यंतचं शिक्षण त्यांचे पुणे या ठिकाणी झालेलं आहे. बऱ्याचशा कवी पाठ्यपुस्तकामध्ये त्यांच्या कविता देखील आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कशाची ना कशाची तरी वाट बघणे ही अटळ गोष्ट असते. अटळ म्हणजे न टाळणे. प्रस्तुत पाठात लेखिकेने वाट पाहणे या गोष्टीचे अनेक विविध पैलू उलगडून दाखवलेले आहेत. वाट पाहणे हा अनुभव कधी सुखद म्हणजे सुख देणार, तर कधी दुःखद असू शकतो म्हणजे दुःख देणार सुद्धा असू शकतो. त्यात कधी उत्कंठ असते, कधी हुरहुर असते, तर कधी दडपण असते. हे या पाठातून लेखिकेने स्पष्ट केले आहे. म्हणजे मानवी जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये आपण कशाची ना कशाची तरी नेहमी वाट पाहत असतो. ही वाट पाहत असताना मानवी मनाला कधी सुख होतं, कधी दुःख होतं, कधी उत्कंठता लागते, कधी हुरहुर लागते. हा सारा भाग लेखिकेने वाट पाहताना या पाठामध्ये दिलेला आहे. नीट आपण समजून घेऊ. होळीनंतर थंडी झपाट्यानं कमी होत जायची आणि आंब्यावर मोहर नुसता घमघमत असायचा. परीक्षा तोंडावर आलेली असायची आणि मोकळ्या अंगणात अंथरुणं पडायची ती सुट्टी लागली. पण मार्च एप्रिलमध्ये आम्हाला गॅलरीत झोपायला मिळायचं. आता पहा, वाट पाहताना या लेखिका अरुणा ढेरे या पाठातून पहिला मुद्दा काय आहे? वाट पाहण्याची सुरुवात. ही सुरुवात लेखिकेने कशी वर्णन केली? तर होळीनंतर. होळी हा हिंदू धर्मातील पवित्र मानला गेलेला सण आहे. मराठी महिन्याप्रमाणे तो फाल्गुन महिना, इंग्रजी महिन्याप्रमाणे तो मार्च महिना. आणि या होळीनंतर हळूहळू थंडी ही कमी होत जाते, म्हणजे उन्हाळ्याची चाहूल लागलेली असते. त्याच वेळेला निसर्गामध्ये काय बदल झालेला असतो? तर आंब्याला मोहर आलेला असतो आणि तो नुसता घमघमत असतो. शब्द बघा काय आहे? घमघमणे म्हणजे सुगंध दरवळणे. परीक्षा तोंडावर आलेली असायची. तोंडावर येणे म्हणजे जवळ. मार्च एप्रिल हा कालावधी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून परीक्षेचा कालावधी म्हणून तिथं वापराच्या वापरलेला आहे. तोंडावर आलेली असायची. तेव्हा मोकळ्या अंगणामध्ये झोपण्याची मुभा लेखिका म्हणते आम्हाला कधी मिळायची? तर परीक्षा झाल्यानंतर, शाळेला सुट्टी मिळाल्यानंतर आम्हाला मनसोक्त अंगणामध्ये झोपता येत होतं. मग परीक्षेच्या कालावधीत कुठे झोपायला मुभा होती? परीक्षेचा कालावधी म्हणजे मार्च एप्रिल. त्या वाड्याच्या, घराच्या गॅलरीमध्ये झोपायला मिळायचं. हे काय सांगितलेलं आहे? वाट पाहण्याची सुरुवात. आता पुढे काय बघायचं? रात्रीचे मोहकार हा अंगावर फिरायला लागले की झोपेची गडद चावली यायची. डोळे मिटताना मनात एकच संदेश जागा व्हायचा, उद्या कोकिळेचे कुहू कुहू ऐकू येईल का? बघू. पहाटे पहाटे गाढ झोपेत असतानाच तो कुहू कुहू आवाज कानावर यायचा आणि त्या आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक होऊन जायचं.
वाक्प्रचार काय वापरलाय? सार्थक होणे म्हणजे इच्छा पूर्ण होणे, परिपूर्ती होणे. लेखिकेने एक सुंदर आठवण सांगितली. सुट्टी लागल्यानंतर लेखिका म्हणते आम्ही अंगणामध्ये झोपायचो, पण झोपताना मनामध्ये एक प्रकारची इच्छा राहायची की सकाळी सकाळी गाढ झोपेमध्ये असताना कोकिळेच्या सुंदर मधुर गाण्याचा आवाज येईल का? आणि तो आवाज सुद्धा कसा सांगितलेला आहे? कुहू कुहू. कोकिळा ही पक्षी रंगाने काळी, पण तिचा आवाज एकदम सुमधुर, कानाला हवासा वाटतो. असं स्वप्न उराशी घेऊन लेखिका म्हणतात आम्ही अंगणामध्ये झोपायचो आणि आमचं स्वप्न सकाळी पूर्ण व्हायचं. कसं? तर गाढ झोपेमध्ये आणि गोड झोपेमध्ये असतानाच कोकिळेचा सुमधुर कुहू कुहू आवाज आमच्या कानावर यायचा. लेखिका म्हणजे आमचं हे काय झालं? सार्थक झालं, म्हणजे आमची इच्छा तृप्त झाली. आता यामध्ये कशाची वाट पाहिलेली आहे? तर यामध्ये कोकिळेच्या सुमधुर गाण्याचा गोड आवाजाची वाट लेखिकेने पाहिली. सुट्टीची वाट पाहणं तर केव्हापासून सुरू झालेलं असायचं. अभ्यासाचा आळस नसायचं, पाठांतर आवडायचं, नेमलेली पुस्तकं गोष्टीच्या पुस्तकांत इतकीच परत परत आवडीनं वाचली जायची. पण अभ्यासाचं वही पुस्तक जरा बाजूला झालं की सुट्टीची आठवण मुसळी मारून वर यायची. त्या अंगणातलं हजारी मोगऱ्याचं झाड, शनिवार वाड्यात सकाळी सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुलं, माठातलं वाळा घातलेलं पाणी, आई आत्यांची कोरड्या पपड्यांची घाई, अंगणभर पडणारी वाळवणं, कैरीची डाळ आणि पन्ह, कधी मधी घरची परवानगी मिळाल्यावर चोखायला मिळणारे बर्फाचे गोळे, उसाचा ताजा रस आणि मुख्य म्हणजे खूप गोष्टींची आणि कवितांची नवी पुस्तकं. सुट्टीची किती वाट पाहत असो आम्ही. लेखिकेला सुट्टीची ओढ का बरं लागलेली असायची? सुट्टीमध्ये लेखिकेचं काहीतरी प्रयोजन असतं. तिने काहीतरी मनाशी ठरवलेलं असतं. मुळातच लेखिकेचा पिंड हा अभ्यासच आहे. मार्च एप्रिल महिना आहे, तेव्हा ती अभ्यास सुद्धा मन लावून करायची. तिला पाठांतर आवडायचं हे तिचं विशेष, अभ्यासात कधी आळस नसायचा हे विशेष, गोष्टीची पुस्तकं वाचावी इतकी अभ्यासाची पुस्तकं लेखिका म्हणते आम्ही वाचायचो. पण त्याही पेक्षा ज्या वेळेला सुट्टी पडेल त्यावेळेला लेखिकेची स्वप्न काय होती? लेखिका कोणत्या गोष्टीची वाट पाहत होती? तिला कुठला आनंद मिळणार होता? तर 2 फुलांची नावं सांगितलेली. 1 मोगरा, हजारी मोगरा, आणि 2 बकुळी. हजारी मोगरामध्ये पुष्कळ फुलांची गुच्छ मोगऱ्याचे जे अंगणामध्ये असायचे. शनिवार वाडा पुण्यामधला ज्याला फार मोठी इतिहासाची परंपरा आहे असा हा शनिवार. तिथे सकाळी सकाळी लेखिका म्हणजे आम्ही जायचो, बकुळीची फुलं वेचून आणायचो. माठामध्ये वाळा घातलेलं पाणी, माठ म्हणजे मातीचं भांडं, मडकं ज्याला म्हणतो, कागद म्हणतो. वाळा ही वनस्पती आहे, उष्णता कमी करणारी, त्याच्यातून आपल्याला पाणी गोड लागतं, उष्णता शमली जाते, ते वाळा. कुरड्या पापड उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आई, आत्या म्हणजे वडिलांची बहीण, कुरड्या पापड तयार करून अंगणामध्ये वाळवायची. कैरीची डाळ आणि पन्ह, कैरी म्हणजे आंब्याचे, कच्च्या आंब्याचे, हरभऱ्याच्या डाळीमध्ये मीठ साखर वगैरे लावून मोहरीची फोडणी वगैरे देऊन केलेली डाळ, त्याला कैरीची डाळ. पन्ह म्हणजे आंब्याचा रस, कच्च्या आंब्याचा सरबत की जे उष्णता शमवणार आहे, चवीला गोड वाटणार आहे, उत्साहवर्धक आहे. अशा फळांचा आस्वाद लेखिका म्हणते आम्ही सुट्टीमध्ये घ्यायचो. त्याचबरोबर काही वेळेला मोठ्या माणसांनी परवानगी दिली तर बर्फाचे गोळे चाखायला मिळायचे. आता परवानगी का? तर उन्हाळ्यामध्ये बर्फाचे पदार्थ उष्णतेमुळे त्रास व्हायचा.
उसाचा ताजा रस सुद्धा लेखिका म्हणते आम्ही त्याचा आस्वाद घ्यायचो. त्याचबरोबर कवितांची नवी पुस्तकं ही आम्ही सुट्टीमध्ये या सगळ्या गोष्टींची काय पाहायचो, वाट पाहायचो. म्हणजे सुट्टीच्या आठवणी या परिषदामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता पुस्तकातून जगाचं दर्शन कसं होतं बघा. आमच्या भल्या मोठ्या वाड्या पुष्कळ बिराड असते. बिराड म्हणजे कुटुंब. तरी अख्ख्या वाड्याला मिळून एक चौथा मजला म्हणजे माळाच होता. अख्ख्या वाड्याला मिळून एक वर माळा होता. सुट्टीची वाट पाहताना माळ्यावर जाऊन पुस्तकांच्या घरात बसण्याच्या अद्भुत कल्पनेने अगदी अतून मन फुलून येईल. पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती. एक वेगळं जग तिथे भेटत होतं. न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसं, न अनुभवलेले प्रसंग, अनोळखी तरी पण आपले वाटणारे, ओळखीचे धागे जुळणारे, न जुळणाऱ्या गोष्टी सुद्धा किती थक्क करणाऱ्या. म्हणजे जग असंही असलं तर मला केवढं तरी नवेपण भेटत होतं आणि शब्दांची जादू कळत होती. मी वाचत होते त्या गोष्टी, तो इतिहास, ती गाणी कुणीतरी रचलेली होती, लिहिलेली होती. जे सुचलं ते लिहावंसं वाटलं. ते कसं लिहू शकली आहे ही माणसं. मला भाषेची ताकद समजत होती, लेखकाच्या प्रतिभेची ताकद समजत होती. आणि म्हणून वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधी सकाळी इतका वेळ लावायचा की बस. आता यामध्ये पुस्तकातून जगाचं दर्शन कसं झालं तर लेखिकेने सांगितलेलं आहे. आमचं एक मोठाच्या मोठा वाडा होता, त्याच्यावर एक माळा होता. त्या वाड्यामध्ये बिराड राहत होते. त्या माळ्यावर पुस्तकं होती आणि त्या पुस्तकांच्या गारड्यामध्ये आम्ही जायचो, बसायचो, पुस्तकं चाळायचो, हाताळायचो, वाचायचो. त्यातली गाणी, गप्पा, गोष्टी, इतिहास, नवे देश, नवे जग, नवी माणसं, अनुभवलेलं, न अनुभवलेलं, त्याच्याशी धागे जुळणार, पुनर्बंध ते न जुळणार, अशा सगळ्या गोष्टींचं जग मला कुठे मिळायचं, त्या पुस्तकात मिळायचं. आणि हा एक आनंद लेखिका म्हणते आम्हाला फार मोठा वाटतो. ती पुस्तकं वाचल्यानंतर लेखिकेला वाटायचं की यामध्ये शब्द, त्या शब्दांची ताकद, ती प्रतिभा, ती प्रतिमा म्हणजे निर्मिती क्षमता किती सुंदर आहे, कसं सुचलं असेल असं लेखिकेला प्रश्न पडतो. आता पुढे काय म्हणतो, पोपट्याची आठवण कशी सांगितली. आणखी एक वाट पाहणं होतं पोपट्यांच्या थव्यांचं. थवा म्हणजे समूह. आमच्या घरामध्ये एक मोठं उमराचं झाड. उन्ह तापण्याचे दिवस होते. उन्ह तापण्याचे म्हणजे उन्हाळ्याचे, की त्यांचे थवे, त्यांचे म्हणजे पोपटांचे थवे उमरावर येऊन उतरायचे. कशा तरीच पानाचं गाठी गाठीचं ते झाड तेव्हा पिक्या उमरानी आणि राघूंच्या हिरव्या पंखांनी इतकं सुंदर होऊन जायचं. मी वाट पाहायची त्या थव्यांची, त्या लालसर गोड झालेल्या उमरांची, माझ्या मनात जाग्या होणाऱ्या कितीतरी कवितांची. लेखिकेने काय आठवण सांगितली. लेखिकेने आठवण सांगितलेली आहे उन्हाळ्याचे दिवस होते. उमराचं एक झाड होतं. त्या झाडावर पोपटांचा थवा यायचा. तो पोपटी हिरवट रंगाचा असायचा. तर ते संपूर्ण झाडच हिरवट पोपटी झालेला असायचं. उमराची फळं कशी होती, गोड होती चवीला आणि रंगाने लाल. अशा प्रकारे ते पोपट, ते उमराचं झाड, त्या झाडाचा बदललेला रंग याची वाट पाहायला आम्हाला खूप आनंद वाटायचा. आता पुढे काय म्हणतो, कवितेशी मैत्री. तर माणूस माणसाशी मैत्री करतो, पण लेखिकेने तिथे एक आगळीवेगळी मैत्री दाखवलेली कवितेशी. पुढे मग कवितेचं बोट मी चांगलं घट्ट धरून ठेवलं. तिची माझी मैत्रीच आहे. कुणाची, कवितेची आणि लेखिकेची. आपण कधी पण केव्हा पण मैत्रिणीला हाक मारतो, तिच्याकडे धावतो, तिच्याबरोबर भान विसरून मनातलं वाटेल ते बोलतो. इथे फक्त एकच फरक होता
तिला हवं तेव्हा ती माझ्याकडे यायची, कधीही रात्री, मध्यरात्री सुद्धा. पण मला मात्र कधी कधी खूप वाट बघायला लावायची. मी हाक मारल्यावर हमखास येईलच असं नसायचं कवितेचं. मग तिची वाट पाहणं, अस्वस्थ होणं, कशातच मन लागेनासं होणं, आई आत्याची ती बोलणी खाणं. आज ते वाट पाहणं आठवलं तरी मी पुन्हा उठते. उंबराच्या पिकल्या फळांवर पोपटांचे हिरवे पंख पुन्हा उतरून यावे असं उगाच वाटत. लेखिकेने काय सांगितले बा की माझी एका नव्या गोष्टीशी मैत्री. कोणाशी? कवितेशी. मी कवितेचं बोट गच्च धरलं आणि अतूट अशी मैत्री. इतर मैत्री, माणसाशी असणारी मैत्री आणि कवितेशी असणारी मैत्री याच्यामधला फरक काय सांगितलं तर माणसाशी असणाऱ्या मैत्रीशी आपण कधीही भेटू शकतो, येऊ शकतो, जाऊ शकतो, मन मोकळं करू शकतो, भावना व्यक्त करू शकतो. पण कवितेच्या बाबतीत मात्र लेखिकेने सांगितलेलं आहे की ती कविता मला पाहिजे त्यावेळेला ती येत नव्हती, म्हणजे मला सुचत नव्हती. म्हणजे ती कविता माझ्या मनामध्ये प्रतिमा निर्माण होण्यासाठी ती कविता मला काय करायला लावायची? वाट पाहायला लावायची. आणि त्यावेळेला लेखिका म्हणते माझ्या मनामध्ये विचार यायचा की पिकल्या फळांवर पोपटांचे हिरवे पंख पुन्हा उठून यावे असं उगाच वाटतं. आता वाट पाहण्यामध्ये सुद्धा एक प्रकारची व्याकुळता असते. मी मागे सांगितलं की कधी वाट पाहण्याचं सुख निर्माण होतं, कधी दुःख, कधी हुरहुर, कधी उत्कंठा. आता यामध्ये एकीकडे वाट पाहण्याची व्याकुळता दाखवली. काय दाखवलेली आहे बघा. आमची आत्या तेव्हा उरळी कांचनच्या मराठी शाळेत नोकरी करायची. उरळी कांचन हे तालुक्याचं पुणे ठिकाण. तेव्हा आजच्यासारखी उरळीला सहज जाण्याजोगी वाहनांची सोय नव्हती. आत्या सकाळी 8 वाजता घरातून जायची, बस पकडून रेल्वे स्टेशनला जायची, मग पॅसेंजरने उरळी, परतताना तसंच. गाडी पुष्कळदा उशिरा सुटायची. पुन्हा पुणे स्टेशनवरून बसनं घरी परतायला तिला कधी 9, 9:30 सुद्धा व्हायचे. लेखकाच्या वडिलांची बहीण म्हणजे आत्या उरळी कांचनला शिक्षिका होती. पुण्यातील उरळी कांचन जायची. निघायची किती वाजता? सकाळी 8-8:30. यायची किती वाजता? रात्री 9-9:30 वाजता. पुण्यातनं बसने घराजवळून बसने जायची. पुन्हा लोकल म्हणजे रेल्वेने उरळी कांचन. शाळा झाल्यानंतर पुन्हा रेल्वेने पुण्याकडे जायची आणि पुण्यातनं बसने घरी यायची. असा हा तिचा प्रवास. बऱ्याचदा रेल्वे उशिरा सुटायची, बऱ्याचदा प्रवासामध्ये वेळ जायचा. सकाळी लवकर निघायला लागायचं, रात्री उशिरा यायला लागायचं. त्यावेळी लेखिका म्हणते आम्ही तिची काय पाहायचो? वाट पाहायचो. आम्ही भावंड तेव्हा तिची वाट बघत वाड्याच्या भेंडी दरवाजात उभे राहिले. तर हा वाडा म्हणजे कुठला? पुण्यामधला शनिवार वाडा. आणि शनिवार वाड्यामधला दिंडी दरवाजा हा अत्यंत प्रसिद्ध. आत्या येईपर्यंत वाट बघून रडू गळ्याशी गाठलेला असायचा. ती आली की धाकटा भाऊ झेप टाकून तिला लोंबकळायचा आणि मी रडू आवडत हसायचो. सगळा शोष निघून, शोष म्हणजे कंटाळा, तिच्या जवळ घेण्यानं शांत वाटायचं. तिला नोकरी करणं भाग होतं आणि आमचं वाट पाहणं अटळ होतं. आज हे समजतो, पण तेव्हा जीव नुसता फुटून जायचा. अशा प्रकारे कसली कसली भीती वाटत राहायची. लेखिकेने तिच्या भावंडांसमवेतची आत्याबरोबरची लहानपणाची आठवण सांगितली. लेखिकेची आत्या उरळी कांचनला शिक्षिका. घरातून 8-8:30ला निघायची, रात्री 9-9:30ला यायची. लेखिका आणि तिचा धाकटा भाऊ शनिवार वाड्याच्या दिंडी दरवाजातून आत्याची वाट बघायची. लेखिकेचा 2 वेळचा प्रवास असायचा. जाताना बसने आणि पुन्हा लोकल ट्रेन, येताना लोकल ट्रेनने पुन्हा बसने.
आणि वाट पाहून तिचा दमछाक व्हायचा. छोटा भाऊ रडायचा. लेखिका म्हणली मी पण रडत रडत हसायची. पण आमचा जीव भांड्यात कधी पडायचा? ज्यावेळेला आत्या यायची त्यावेळेला माझा धाकटा भाऊ तिला मिठी मारायचा, लोंबकळायचा. आत्या सुद्धा एवढी जमून आलेली असली तरी आम्हाला घ्यायची, आम्हाला समजवायची. तेव्हा आम्हाला शांत वाटायचं. दोघांनाही पर्याय नव्हता. आत्याला नोकरी करावीच लागत होती आणि आम्हाला आत्याची वाट पाहावीच लागते. अशी ही वाट पाहण्यातली व्याकुळता लेखिकेने या पाठामध्ये सांगितली. यामध्ये शब्दार्थ काय दिले? घमघमणे म्हणजे सुगंध दर, प्रतिमा म्हणजे निर्मिती क्षमता, भला म्हणजे चांगला, डोळस म्हणजे अंधविश्वास नसलेला, दृष्टी शांत, धीर धरणे म्हणजे संयम धरणे, तोंडावर येणे म्हणजे जवळ येणे आणि सार्थक होणे म्हणजे परिपूर्ती होणे. अशा प्रकारे या पाठामध्ये आपण वाट पाहण्याची सुरुवात, सुट्टीच्या आठवणी, पुस्तकातून जगदर्शन, पोपटाची आठवण, कवितेशी मैत्री आणि वाट पाहण्याची व्याकुळता या मुद्द्यांचा पूर्वाधाचा आपण अभ्यास केलेला आहे. उत्तरार्ध आपण पुढच्या